सुप्रभात. आपण आज निघालो आहोत तळबीडला, कराड येथे. आणि तळबीडला सगळ्यांना माहितीच असेल की हंबीरराव मोहिते जे होते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले चौथे सरसेनापती. माझ्यासोबत आकाश आहे. मी आणि आकाश चाललोय कराडला. तर पोचेपर्यंत, जोपर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत तुम्ही सुंदर अशा रस्त्याचे, निसर्गाची मस्त अशी दृश्य अनुभवा. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. होता रे. ठीक आहे, चल. नाही लागणार. तासवडे टोल नाक्याच्या इथनं तुम्ही 500 मीटर 600 मीटरच्या पुढनं जेव्हा तुम्ही याल, टोल नाका क्रॉस केल्यानंतर एक छोटासा लेफ्ट लागेल. तिकडनं लेफ्ट वरनं सरळ आल्यावर हा एक सबवे लागेल आणि या सबवे मधनं आपल्याला डायरेक्ट सरळ जायचंय. इथनं आपल्याला 3 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. इथनं जे आपण मगाशी बघितलं, जी मेन प्रवेशद्वार होती, त्या प्रवेशद्वाराच्या इथनं आतमध्ये 3 किलोमीटर आल्यानंतर ही मेन हा समाधीचा परिसर आहे आणि हा मेन गेट आहे. आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. मोहिते यांचं भोसले घराण्याशी कसे संबंध आले तर हंबीररावांचे पंजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांना निजामशाहीने बाजी हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे यांच्याशी सोयरीक जुळवून आणली. त्याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले होते. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळात पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फरमानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजीराजांच्या लष्करात सहहवालदार म्हणून होते. ते पुढे कर्नाटकला गेले, मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजीराजांशी लावून दिला आणि अशा प्रकारे भोसले घराण्याशी त्यांनी पुन्हा नातं निर्माण केलं. हंबीरराव मोहिते यांचं मूळ नाव हंसाजी मोहिते असं होतं. साधारण इसवी सन 1674च्या काळात हंसाजी मोहिते हे महाराजांच्या सैन्यात 5000 फौजेमधले एक सरदार होते. विजापूरच्या सैन्यावर शिवाजी महाराजांचे मुख्य सेनापती प्रतापराव गुजर तुटून पडले होते आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या प्राणास मुकावं लागलं. वेडात मराठी वीर दौडले 7 हा प्रतापराव गुजर यांचा इतिहास तुम्ही वाचू शकता. तर प्रतापराव गुजर यांच्यानंतर त्या शत्रू सैन्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला.
शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर खुश होऊन त्यांना प्रतापराव गुजर यांच्या जागी सरसेनापती म्हणून नेमलं आणि त्यांना हंबीरराव हा किताब दिला। त्यानंतर हंबीररावांनी पुढे खूप पराक्रम गाजवले, पण 16 डिसेंबर सन 1687ला आदिलशाही सरदार सरजा खान बरोबर साताऱ्यात असलेलं जे वाई आहे त्या वाईच्या युद्धाच्या रणांगणात लढता लढता सरसेनापतींना वीरमरण आलं आणि त्यातच एक दगदगतं यज्ञकुंड हे चिरंतर झालं।